या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की आमचे ऐरोलीकर हे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या वस्तू आणि स्वस्त दरामध्ये मिळावं म्हणून आमचा करण मित्र मंडळ जो आहे तो गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी हे समाजकार्य करत आलेले आहेत. आणि या समाजकार्याच्या माध्यमातून एक आमच्या रेड्डी मॅडम आहेत, त्यांनी गेल्या 6 वर्षापूर्वीपासून आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला गेला. कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर आम्ही माहिती घेतल्याच्यानंतर एक या ठिकाणी सांगायला थोडंसं वेगळं वाटतं की ज्या रेड्डी मॅडम आहेत त्यांना पती नाही आहे, ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं डेथ झालं. आणि अशी महिला जर त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत घेते आहे तर कोणीतरी त्यांना या ठिकाणी भाऊ या नात्यानं, ब्रदर म्हणून या नात्यानं एका महिलेला बहीण म्हणून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमच्या करण मित्र मंडळांनी सपोर्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नानं रात्रंदिवस मेहनत घेऊन त्या करण मित्र मंडळाच्या माध्यमातून ह्या मैदानावर त्या ठिकाणी हे प्रदर्शन लावलं जातं. आणि प्रदर्शन लावल्याच्या नंतर गेले सातत्यानं 6 वर्ष या ठिकाणी हे प्रदर्शन मला वाटतं वर्षातनं 2 वेळेला लावता येईल. आणि ह्या वेळेस या ठिकाणी बरेचसे काही ज्यांना म्हणतात मी तर असा शब्द वापरेल की चिंधी चोर अशी लोक काही या ठिकाणी नगरसेवक झाले. आणि नगरसेवक झाल्याच्या नंतर ह्या वेळेस हा प्रदर्शन होऊ नये म्हणून खूप काही प्रयत्न केले गेले. मला इथे या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की गेल्या 22 वर्षापासून या मैदानावर आम्ही या ठिकाणी नवरात्री करतोय. या ठिकाणी हा मैदान नव्हता. ज्यावेळेस हायकोर्टाची ऑर्डर आली की रस्त्यावर नवरात्र करता येणार नाही, त्यावेळेस तत्कालीन रबाले पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, तत्कालीन ट्रॅफिकचे इन्चार्ज आणि तत्कालीन आर्ली विभागाचे वाढ अधिकारी आमचा याचं नवरात्रीचं मंडप चालू असताना, स्टेज चालू असताना आले की तुम्हाला यावेळेस रस्त्यावर काय काम करता येणार नाही आहे, दांडिया करता येणार, करायचं झालं तर 25% तुम्हाला रोडचा भाग मिळेल. आणि मग मी सांगितलं आता आम्ही जाणार कुठे. मग मला एकच प्रश्न विचारला रबाले पोलीस स्टेशनचे सन्माननीय इन्चार्ज साहेबांनी की MK साहेब तुमचं किती वर्षापासून इथे नवरात्री चालतो. गेली बोलली 15 वर्ष झाली. तर या 15 वर्षामध्ये पोलीस किंवा ट्रॅफिक किंवा वार्ड ऑफिसर कोणी आले का. यावेळेस हायकोर्टाची ऑर्डर आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही रस्त्यावर गणपती असो कुठलाही उत्सव तो साजरा करता येणार नाही आहे. तर म्हटलं साहेब आम्ही आता जाणार कुठे. मग त्या ठिकाणी आम्ही कोल्ड्रिंक पित असताना सांगितलं इन्चार्जने की तुम्ही आजूबाजूला कुठेतरी नजर मारा, कुठेतरी मार्ग निघेल. मग माझ्या लक्षात आलं की इथे त्यावेळेस जवळजवळ ही समोरची बिल्डिंग आहे 3ऱ्या माळ्यापर्यंत अख्ख्या या मैदानामध्ये मैदानच नव्हता, रस्ताही नव्हता. आणि त्यावेळेस 3ऱ्या माळ्यापर्यंत असलेला डेब्रिज तो काढायचं 15 दिवस वर नवरात्री होती. मग त्यांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करू शकता, तुम्ही केला तर तुम्ही काम करू शकता, तुम्ही कॅपॅसिटी आहे. मग त्यावेळी सांगितलं की साहेब आता एवढा डेब्रिज करायचं म्हटल्यानंतर नगरपालिका अडथळा आणेल, तुमचे पोलीस डिपार्टमेंट अडथळा आणेल, ट्रॅफिकवाले अडथळा आणतील. तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचे नगरपालिकेचे अधिकारी इथे आम्ही उभे करणार, पोलीस स्टेशनचे कर्मचारी उभे करणार, ट्रॅफिकचे तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुम्ही कामाला सुरू करा. आणि त्यावेळेस आम्ही 4-4 पोखलन, 4-4 JCP आणि 10-10 डंपर लावून 2 रात्री 3 दिवसामध्ये हा मैदान आम्ही या ठिकाणी बनवला. आणि तोही त्यावेळेस आम्ही 26 लाख रुपये खर्च करून करण मित्र मंडळाने स्वतः खर्च केला. हे काही मैदान नगरपालिकेने किंवा शिडकोनी नाही बनवलं. पण काही जे मी मगाशी म्हटलं तसे काही म्हणजे फालतू लोक ज्यांच्या आयुष्यामध्ये इकडनं तिकडनं भीक मागून पोट भरायची सवय झाली अशा लोकांनी यावेळेस इथे हे व्यत्यय आणला. आणि ह्या ठिकाणी फक्त आमचा प्रदर्शन आणि नवरात्रीच्या शिवाय सिडको म्हणा नगरपालिका म्हणा कोणाला परमिशन देत नाही आहे आणि द्यायची नाही. पण यावेळेस काही एखादा पत्रकार कोणाचं तरी ऐकून आणि आणखी एक ज्यांच्या हिंदू म्हटलं जातं जे, आणि हिंदू म्हटल्याच्या नंतर हे हिंदूंच्यासाठी किंवा सगळ्या जनतेसाठी एक महिला भगिनी ज्यावेळी करण मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रदर्शन भरवते त्या ठिकाणी या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या 12 वर्षात मला जे त्रास नाही झालं त्या मला ह्या टायमाला झालं. दादांना माहीत सुद्धा नाही, ते 6 वर्ष बोलतात ते 6 वर्षानं मला 12 वर्षापासून मदत करतात.
कोणी माणूस एखादा मदत करू नये ना, त्याला 12 वर्षांना येणारं पूर्ण वर्ष बोलतो की मी मदत केलं म्हणून. पण ज्या माणसाने 12 वर्षापासून मदत करतात, त्यांनी आज विसरले होते की मी फक्त 6 वर्षापासून करताय. पण अशा माणसाला जर तुम्ही चुकीचा ठरवता ना, तर मला नाही वाटत हे योग्य आहे म्हणून. आणि आम्हाला इकडे प्रत्येक जणांना कुठे ना कुठे अशा महिला आहेत, त्यांना घरगुती महिला आहेत, ते येतात. माझ्यासारखे काही महिला आहेत, ते एकटे आहेत, ते आपले परिवार ह्याच्यावरती चालवतात आणि त्यांना उत्पादन भेटतं, काही ना काही संधी भेटतं आणि घरं चालवायचं.